मी डॉक्टर गणेश शिंदे. राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या संदर्भात सामान्य ज्ञान पेपर 1 यातील इतिहास घटक जो आहे, या इतिहास घटकाची बॅच ऑलरेडी सुरू केलेली आहे. ती ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्लॅटफॉर्मवर आपल्याला ती उपलब्ध आहे. या प्लॅटफॉर्म अंतर्गत आपण सगळ्यात महत्त्वाचा आज आपण टॉपिक बघणार आहोत, की आधुनिक भारताचा अभ्यास याचं नियोजन काय करायचं आहे आणि याचे संदर्भ ग्रंथ काय असणार आहेत, याला आपण कव्हर करणार आहोत. ओके, यामध्ये असणार आहे आधुनिक भारत. याच्या संदर्भात आपल्याला दोन गोष्टी बघायच्या आहेत. एक म्हणजे त्याचं नियोजन आणि दुसरं म्हणजे त्याचा संदर्भ ग्रंथ. या दोन गोष्टीवरती आपण मुख्यतः लक्ष देणार आहोत. या म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं बघा, इतिहास हा विषयाचा अभ्यास करत असताना सामान्य अध्ययन यामध्ये यूपीएससी मध्ये प्रश्नाचे स्वरूप सरळ व साधे, म्हणजे डिफिकल्ट लेवल ही खूप जास्त नाहीये. स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न तुम्हाला विचारले गेलेले आणि स्ट्रेट फॉरवर्ड स्वरूपामध्ये तुम्हाला त्यांचे उत्तराची अपेक्षा ही केली जाते. त्यामुळे एमपीएससी मध्ये सुद्धा हा यूपीएससीचा जो पॅटर्न आहे, या पॅटर्न मध्ये कसल्याही स्वरूपामध्ये बदल होईल असं अपेक्षित नाहीये. कारण की एमपीएससीने जो सिलेबस घेतलाय तो पूर्णतः यूपीएससीचा कॉपी पेस्ट आहे. त्यामुळे आपल्याला ह्या संदर्भामध्ये नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे यूपीएससीच्या संदर्भातील. यामध्ये बघा, आधुनिक भारताच्या काळ विषया संदर्भामध्ये जे घटक आहे, जे यूपीएससी मुख्यतः विचारते ते म्हणजे घटनावर आधारित. दुसरं व्यक्तिमत्व. तिसरी घटना आहे काही मुद्दे किंवा त्याला काय म्हणते इश्यूज यावरती प्रश्न विचारले जातात. त्या व्यतिरिक्त चौथा टप्पे आणि पाचवा सहभाग. या घटकांचा मुख्यतः समावेश हा आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये केला जातो. त्यामुळे आपण अभ्यास करत असताना सुद्धा आपल्या अभ्यासाचं स्वरूप सुद्धा याच पद्धती असणार आहे, की आपण ह्या 5 टॉपिकवरती घटकांवरती आपण मुख्यतः इथं लक्ष केंद्रित करणार आहोत. यामध्ये सगळ्यात पहिली जी बाब आहे ती म्हणजे कोणती आहे? सगळ्यात महत्वाचा पहिला घटक जो आपण या ठिकाणी बघतोय तो असणार आहे घटना. मग घटना कोणती? सगळ्यात महत्वाचं म्हणजे घडलेल्या घटना. मग घडलेल्या घटनामध्ये महत्वाचं घटना कोणती? प्लासीचं युद्ध, त्यानंतर बक्सार, त्यानंतर बक्सारच्या युद्धानंतर अजून एक महत्वाची घटना कोणती घडली होती? 1857चा उठाव. मी एक्झाम्पल सांगतोय. त्यानंतर काँग्रेसची स्थापना हा एक महत्वाचा घटक असणार आहे. त्यानंतर गांधींचं आगमन. या काय भारताच्या इतिहासामधल्या काही महत्वाच्या घटना हा शब्द वापरतोय. मग ह्या घटनांचा अभ्यास करत असताना काय असणार आहे आपल्याकडे? प्लासीचं युद्ध, कारण काय, त्यानंतर याची पार्श्वभूमी पहिल्यांदा असणार आहे. पार्श्वभूमी का करण्यात आला, अटॅक का केला गेला, कारण काय होती, त्याचा परिणाम काय आहे, त्याचं महत्व, त्याचा दूरगामी प्रभाव कोणता पडला. त्यानंतर ब्रिटिशांची स्थिती, मग ह्या सगळ्या बाबींचा आपण यामध्ये समावेश करणार आहोत. म्हणजे एक एक बाब आपण घेणार
आणि त्या प्रत्येक बाबींची सोडवणूक आपण ह्या क्लासेसच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस लेक्चर अटेंड करताल त्याच वेळेमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या घटना असणार आहे क्लिअर होणार आहे. म्हणजे तुम्हाला पुन्हा वेगळ्याने अभ्यास करण्याची गरज पडणार नाही. म्हणजे तुमच्याकडे नोट्स तयार असणार आहे, तुमच्याकडे आन्सर रायटिंगचं प्रॅक्टिस असणार आहे, तुमच्याकडे इंट्रोडक्शन, मेन बॉडी, कन्क्लुजन या सगळ्या गोष्टींच्या संदर्भामध्ये जो काही डाटा हवाय आपल्याला अपेक्षित तो पूर्ण डाटा तुम्हाला इथं कव्हर होऊन जाणार आहे. ओके, हा एक महत्त्वाचा बदल आहे या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आपण इथं कव्हर करणार आहोत ती म्हणजे कोणती आहे? व्यक्तिमत्व. आता व्यक्तिमत्वाच्या संदर्भात काय असणार आहे? महत्वाचे व्यक्ती कोण होते इथं? महात्मा गांधी, महात्मा गांधी, त्यानंतर सुभाषचंद्र बोस, सुभाषचंद्र बोस, त्यानंतर नेहरू, पटेल, कर्जन, त्यानंतर वेव्हेल, माउंटबॅटन. म्हणजे असे काही 10-15 नाव असणार आहेत. त्यांचं एक असलेलं कॉन्ट्रीब्युशन, त्यांनी काय काय भूमिका पार पाडल्या यावरती आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. फॉर एक्झाम्पल आपण गांधी घेतला, गांधी जे आहेत गांधींचा समावेश केला तर गांधींचं आफ्रिकेतील योगदान व फायदा बघणार. त्यानंतर भारतात आगमन आणि त्यामध्ये चंपारण्य, अहमदाबाद, खेडा या आंदोलनाचा सहभाग, प्रभाव आणि आकर्षण हे बघणार. त्यानंतर आपण बघणार आहोत रॉयलेट ऍक्ट बघणार आहोत. रॉयलेट ऍक्ट, गांधींची भूमिका काय होते यामध्ये, भूमिका आपण कव्हर करणार आहोत यामध्ये. यानंतर NCM, TDM, क्विट इंडिया मुवमेंट यामध्ये गांधींची भूमिका, त्यानंतर गांधींची नियमावली किंवा गांधींचे उद्दिष्ट, त्यांची वाटचाल या सगळ्या बाबींचा यामध्ये समावेश करणार आहोत. आणि त्यानंतर विचार, म्हणजे गांधी कोणताही एक व्यक्ती घेतला जवळपास त्याच्या आपण चारही बाजूने त्याचा अभ्यास करणार आहोत. ज्यावेळेस आपण ह्या चारही बाजूने अभ्यास करणार आहोत तर आपल्याकडे काही राहणार आहे का न करण्यासारखं? नाही, आपण सर्व गोष्टी या ठिकाणी कव्हर करणार आहोत. त्यामुळे आपल्या मेथडमध्ये या सगळ्या गोष्टींचा समावेश हा केला जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला एक गोष्ट समजेल की आपण जो प्रिलिम्सला अभ्यास केलाय हा अभ्यास आणि आत्ताचा अभ्यास यामध्ये काही प्रमाणामध्ये बदल दिसून येईल. या व्यतिरिक्त दुसरा जो नवीन टॉपिक असेल या नवीन टॉपिक मध्ये मुख्यतः आपण काय बघणार आहोत? मुद्दे बघणार आहोत. ज्या मुद्द्यांमुळे या ठिकाणी कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाली अशा मुद्द्यांचा या ठिकाणी समावेश असेल. त्या म्हणजे ब्रिटिशांचे वसाहतवादी धोरण, ब्रिटिश वसाहतवादी धोरण. यामध्ये काय दोन प्रकारचे धोरण होते. ब्रिटिशांचं वसाहतवादी धोरणांच्या संदर्भामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय असणार आहे? राजकीय, सामाजिक, आर्थिक धोरण काय होतं. आणि त्यानंतर मागासलेला भाग याविषयी त्यांची धोरणं काय होती. या घटकांचा आपण या ठिकाणी प्रामुख्याने अभ्यास करणार आहोत. हे त्याचं महत्वाचं असणार आहे. त्यानंतर महत्वाचे टप्पे असणारे. या टप्प्यामध्ये गांधीवादी,
त्यानंतर आर्थिक टप्पा, आर्थिक राष्ट्रवादाचा टप्पा, त्यानंतर साम्यवादी, साम्यवाद्यांचा काय विचार होता, ह्या गोष्टी आपण ह्यामध्ये कव्हर करणार आहोत. आणि सगळ्यात शेवटचा त्यामध्ये जो की आपण काय म्हणतो हिस्ट्री फ्रॉम बिलो हा शब्द वापरला जातो. मग त्याच पद्धतीमध्ये मग ह्यामध्ये मोठ्या व्यक्ती व्यतिरिक्त मग सामान्यांची भूमिका, त्यामध्ये महिला, कामगार, कामगार, मुलं, शेतकरी, मुलं म्हणजे तरुण, तरुण, शेतकरी यांची भूमिका आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. म्हणजे या 5 ते 6 टप्प्यामध्ये आपल्याला पूर्ण आधुनिक भारताचा इतिहास हा आपण कव्हर करणार आहोत. आणि ह्याच्या बाहेर मला असं वाटत नाही कोणत्याही स्वरूपातला प्रश्न तुम्हाला अटेम्प्ट करता येणार नाही, असं कोणतीही स्थिती असणार नाहीये. त्यामुळे आपली जी बॅच आहे ही बॅच अतिशय टार्गेट ओरिएंटेड असणार आहे. आणि ह्या टार्गेट ओरिएंटेड बॅचमध्ये ही आपली बॅच सुमारे 150 दिवसाची ही आपली बॅच आहे. त्यामुळे ह्या बॅचसाठी अधिक माहितीसाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करताल